मुंबई आणि उपनगरात मेट्रो रेल्वेचं जाळं पसरलेलं आहे आणि त्याचा वापर आणि फायदा रहिवाशांबरोबरच शालेय तसंच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना व्हावा यासाठी मेट्रो प्रवासामध्ये शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सवलत देण्यात यावी अशी मागणी युवासेना सिनेट सदस्यांनी MMRDA कडे केलेली आहे। बदलत्या तंत्रज्ञानामुळे मनोरंजनाची अनेक नवनवीन माध्यमं आल्यानं केबल व्यवसाय आता आर्थिक संकटात सापडलाय। गेल्या 7 वर्षात 4 कोटी केबल कनेक्शन कमी झाले असून याचा फटका या क्षेत्रात काम करणाऱ्यांना बसलेला आहे। संयुक्त राष्ट्रांच्या एका नवीन लोकसंख्या अहवालानुसार भारताची लोकसंख्या 2025 मध्ये 1.46 अब्ज होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। ही लोकसंख्या जगात सर्वाधिक आहे। देशाचा एकूण प्रजनन दर हा लोकसंख्या स्थिरतेसाठी आवश्यक दरापेक्षाही कमी झालाय। मुंबई शहरानं देशातील सर्वात महागडं शहर अशी ओळख अधोरेखित केलेली आहे। बांधकाम उद्योगाचा अभ्यास करणाऱ्या एका संस्थेनं केलेल्या सर्वेक्षणाद्वारे ही माहिती पुढे आली आहे। मुंबईमध्ये सध्या घरांच्या विक्रीचा प्रति चौरस फूट सरासरी दर हा 26,995 रुपये असा उच्चांकी आहे। वसई विरार पालिकेच्या सफाई कंत्राटाच्या निविदेचं भवितव्य उच्च न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून असणार आहे। तसंच स्पष्ट करत न्यायालयानं या पालिकेला नोटीस जारी करून सफाई कंत्राटाबाबत खुलासा करण्यास सांगितलं। मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा इगतपुरी ते आमणे असा सुरू केलेला आहे। उद्घाटन होऊन 5 दिवस होत नाहीत तोच या 5 दिवसात 5 अपघात होऊन 5 जण जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाला। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यात असलेल्या निवतीचा निळाशार समुद्र नेहमीच पर्यटकांना खुणावत असतो। आता पर्यटकांच्या आनंदात आणखी भर पडणार आहे। निवतीच्या समुद्राखाली देशातील पहिलाच आगळा वेगळा जलपर्यटन प्रकल्प साकारण्यात येणार आहे। नौदलातून निवृत्त झालेल्या INS गुलदार युद्धनौकेचं रूपांतर निवती रॉकजवळ पाण्याखाली संग्रहालयामध्ये करण्यात येणार आहे। धारावी पुनर्विकास प्रकल्पात अपात्र ठरणाऱ्या कुटुंबांची रवानगी भाड्याच्या घरात करण्यासाठी राज्य सरकारनं धारावी पुनर्विकास प्राधिकरणाला विविध ठिकाणी 541.2 एकर जमीन भाडेपट्ट्यानं दिलेली आहे। या जमिनीच्या प्राधिकरणासोबतच लवकरच करार केला जाणार आहे आणि त्यासाठी 45 कोटींचा मुद्रांक शुल्क माफ केलं जाणार आहे। पुण्यामध्ये ST राज्यभरातील 196 स्थानकांवर इलेक्ट्रिक चार्जिंग सुविधा केली जाणार आहे। परिवहन खात्यानं ST महामंडळाच्या 78 बस स्थानकांवर चार्जिंग सुविधा निर्माण केली असून उर्वरित 118 बस स्थानकांवरील चार्जिंग सुविधा सुरू करण्याचं काम प्रगतीपथावर आहे। मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडला ऑर्बिट्रेशन अवॉर्ड म्हणून 1169 कोटी रुपये देण्याचे निर्देश उच्च न्यायालयानं MMRDAला दिले। ही रक्कम 15 जुलैपर्यंत न्यायालयाच्या रजिस्ट्रीकडे जमा करण्याचे निर्देश दिले असून कर्ज कमी करण्यासाठी ही रक्कम वापरली जाणार असल्याची माहिती MMOPLनं दिली आहे। इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये मे महिन्यातील गुंतवणूक तब्बल 22% घसरून 13 महिन्यांच्या निच्चांकी पातळीवर आलेली आहे। मे महिन्यामध्ये ही गुंतवणूक 19,013 कोटी रुपयांवर आलेली आहे। वांद्रे पश्चिम इथल्या एका गृहनिर्माण संस्थेच्या व्यवस्थापन समितीला अपात्र ठरवण्याचा आणि संस्थेवर प्रशासकाची नियुक्ती करण्याचा सहकारी संस्थांच्या उपनिबंधकांचा निर्णय उच्च न्यायालयानं नुकताच रद्द केला। उपनिबंधकांची ही कृती बेकायदेशीर आणि सत्तेचा गैरवापर असल्याचे ताशेरे देखील न्यायालयानं ओढले। मुंबई उच्च न्यायालयाच्या कामकाजाचं लवकरच थेट प्रक्षेपण होणार आहे। उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांनी त्याबाबतचे संकेत दिले। घनकचरा व्यवस्थापन विभागातील कामगारांच्या गैरहजेरीला चाप लावण्यासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासनानं कठोर पाऊल उचललेलं आहे। 45 दिवसांपेक्षा जास्त काळ एखादा कर्मचारी गैरहजर असल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करावी असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्तांनी दिले। नागपूरमध्ये जिल्हा परिषदेच्या 450 शाळांमध्ये CCTV प्रकल्पाचा प्रस्ताव मंजुरीसाठी रखडलाय। निधी अभावी आणि प्रशासकीय प्रक्रियेमुळे 10 महिन्यांपासून हा प्रस्ताव पुणे कार्यालयामध्ये अडकलाय। शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी काही शाळांमध्ये राज्यपाल तर काही ठिकाणी मंत्री, आमदार, खासदार हे उपस्थित राहण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार प्रत्येक उच्च अधिकारी, मंत्री आणि लोकप्रतिनिधी यांनी 100 शाळांना भेटी देऊन शाळांची पाहणी करावी असं त्यामध्ये म्हटलं होतं। 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची अंतिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी आज जाहीर होणार आहे। मात्र दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या तक्रारीचा ओघ सुरूच आहे। 7 ते 9 जून दरम्यान मुंबईतील 381 विद्यार्थ्यांनी हरकती नोंदवल्या। इयत्ता पहिलीला यावर्षीपासून नवीन अभ्यासक्रम लागू होत आहे आणि त्या दृष्टीनं पहिलीच्या शिक्षकांचे 3 दिवसांचं प्रशिक्षण 12 ते 15 जून या कालावधीमध्ये राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेच्या मुंबईतील प्रादेशिक विद्या प्राधिकरणानं आयोजित केलं आहे। त्यात 1800 पेक्षा अधिक शिक्षक प्रशिक्षण घेणार आहेत।
राज्यातील शासकीय फिजिओथेरपी आणि ऑक्युपेशनल थेरपी या पदवी, पदव्युत्तर आणि पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात वाढ करण्यात आली आहे। बीएससी नर्सिंग अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन सुरू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे। तंत्रशिक्षण संचालनालयानं पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेला सुरुवात केली असून नोंदणी प्रक्रियेला विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय। आतापर्यंत राज्यभरातील 96,300 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून लवकरच 1 लाख नोंदणीचा टप्पा ओलांडण्यात येणार असल्याचं तंत्रशिक्षण संचालनालयाकडून सांगण्यात आलं। आता एक मोठी बातमी, राज्य सरकारनं राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू केलेली आहे। मंगळवारी सरकारनं मुंबईसह राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या प्रभाग रचना करण्याचे आदेश जारी केलेत। त्यानुसार मुंबईमध्ये महानगरपालिका आयुक्त हे प्रभाग रचना करणार आहेत, तर मुंबईमध्ये 227 प्रभाग निश्चित करण्यात आले असून एक प्रभाग पद्धत असणार आहे। लोकसंख्येच्या आधारे ही प्रभाग रचना केली जाणार आहे। त्यामुळे 27 महानगरपालिकांसाठी प्रभाग रचना प्रक्रिया गतिमान होईल। महानगरपालिकांमध्ये प्रभागांची संख्या ठरवताना सर्व प्रभाग 4 सदस्यांचे करायचे आहेत, तर नगरपालिकेतील प्रभाग 2 सदस्यांचे असणार आहेत। नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या प्रभाग रचनेचे अधिकार मुख्याधिकारी यांच्याकडे असतील। देशात कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढताना दिसते। सध्या देशामध्ये सक्रिय रुग्णांची संख्या 6,815 वर पोहोचली असून गेल्या 24 तासात 4 जणांचा मृत्यू झालाय। मुंबईसह राज्यात कोविडनं पुन्हा डोकं वर काढल्यानं दररोज कोविड बाधित रुग्णांमध्ये वाढ होते आहे। काल मुंबई शहरातून 32 तर राज्यभरातून 615 सक्रिय रुग्णांची नोंद झाली आहे, तर यामध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय। गेल्या 10 दिवसात नागपुरात कोरोनाचे 15 नवे रुग्ण आढळले आहेत, त्यामुळे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून चिंता व्यक्त करण्यात येते। यातील 13 रुग्ण सक्रिय असल्याची माहिती असून त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। रायगडमधील श्रीवर्धन म्हसळा तालुक्यात मोठ्या प्रमाणात नेहमीच बॉक्साईट खाणीतून उत्खनन केलं जातं आणि त्याचीच ओव्हरलोड वाहतूक करण्यात येते, त्यामुळे या मार्गावर नेहमीच छोटे मोठे अपघात होत आहेत। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी आणि दिव्यांगांना 6,000 रुपये मानधन यासह अन्य मागण्यांसाठी प्रहारचे नेते बच्चू कडू हे तुकडोजी महाराजांचे कर्मभूमी गुरुकुंज मोजरी इथे अन्नत्याग आंदोलन करतायत। या आंदोलनाला ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पाठिंबा दिलाय। गोंदिया जिल्ह्याचा आमगाव तालुक्यातील येरमळा आणि वडद गावाला वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं झोडपून काढलं। या पावसानं अनेक घरांची छतं उडाली आहेत, झाडं उन्मळून पडली आहेत आणि रब्बी पिकांचं मोठं नुकसान केलंय। मराठा आरक्षणाच्या सुनावणीला आजपासून सुरुवात। पूर्ण पीठासमोर आजपासून होणार सलग सुनावणी। अमरावतीत बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज 4था दिवस। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी कडूंचं आंदोलन। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू। राज्य सरकारनं मुंबईसह राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या प्रभाग रचना करण्याचे आदेश केले जारी। कधी कधी काही जण असं बातम्या सोडतात की अजित पवार पैसे सोडत नाही। अरे पैसे सोडत नाही काय, माझ्या खिशात पैसे घेऊन बसलोय। अजित पवार निधी देत नाहीत असं काही जण म्हणतात। मी खिशात पैसे घेऊन बसतो का? अजितदादांचं नाव न घेता शिवसेनेच्या मंत्र्यांना टोला। महाराष्ट्रात दारू महागली, मद्यप्रेमींना सरकारचा मोठा दणका। भारतीय बनावटीच्या विदेशी दारूच्या किमतींमध्ये 1.5% वाढ, तर शुल्क वाढीमुळे तिजोरीत 14,000 कोटींचा महसूल वाढणार। मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा गेला 10%वर, मात्र तुर्तास पाणी कपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय। सिडकोकडून जून महिन्याच्या अखेरीस 22,000 घरांची लॉटरी जाहीर होण्याची शक्यता। आजच्या संचालक मंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। देशातल्या अनेक राज्यात तापमानात मोठी वाढ। दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी तापमान 45 डिग्रीच्या वर। हवामान विभागानं जारी केला अलर्ट। हवाई दलाचे कॅप्टन शुभांशु शुक्ला आज रचणार इतिहास। अंतराळासाठी आज घेणार झेप। अमेरिकेतल्या फ्लोरिडा इथून होणार अंतराळ मोहिमेसाठी रवाना।